नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. आज मी जे बोलतोय ते भक्ती म्हणून नाही, अनुभव म्हणून बोलतोय. कारण एक काळ असा होता जिथे मी श्री स्वामी समर्थांजवळ फक्त बसून राहायचो आणि मनात विचार यायचा, हे सगळं करूनही काहीच का बदलत नाहीये. मी स्वामींचा भक्त होतो, नाव घेत होतो, दिवा लावत होतो, पण मन शांत नव्हतं. घरात प्रश्न होते, डोक्यात गोंधळ होता आणि बाहेरून दिसणारी भक्ती आतून झिजायला लागली होती. खरं सांगतो, त्या काळात माझी अडचण देवाशी नव्हती. माझी अडचण होती, मी देवाकडे कशासाठी जातोय याशी. मी रोज दिवा लावत होतो, ठरलेल्या वेळेला, ठरलेल्या जागी, हाताने, पण मन नाही. मन नेहमी मागे, पुढे, प्रॉब्लेममध्ये. दिवा लावणं सवय बनली होती, भक्ती नाही. आणि जेव्हा भक्ती सवय होते तेव्हा अपेक्षा जन्माला येतात. मी मनातच सौदे करायला लागलो. हे करतोय मी तर काहीतरी झालं पाहिजे ना. हळूहळू राग येऊ लागला. नाव घ्यायचं मनातून कमी झालं आणि एक दिवस असं वाटलं, आज दिवास लावायचा नाही. तो दिवस फार भारी किंवा भयानक नव्हता. तो शांत होता, पण आतून खूप जड. मी स्वामींसमोर बसलो. दिवा हातात होता, पण पेटवला नाही. आणि पहिल्यांदाच मी मनात काही मागितलं नाही. मी फक्त एवढंच म्हटलं, मी थकलोय. समस्या सोडवू नकोस, मला बदलायला शिकव. तो क्षण चमत्काराचा नव्हता. काही दिसलं नाही, काही ऐकू आलं नाही, पण एक गोष्ट तिथेच तुकली. मी जेव्हा स्वामींकडे येत होतो तेव्हा मी उत्तर मागत होतो, साथ नाही. आणि ते तिथेच समजलं, भक्ती म्हणजे देवाला जबाबदारी देणं नाही, ती स्वतःची घेणं आहे. त्या दिवसापासून मी मोठा बदल केला नाही. मी अजूनही दिवा लावतो, अजूनही नाव घेतो, पण एक गोष्ट बंद केली, अपेक्षांची यादी. मी आता म्हणत नाही हे दे. मी म्हणतो, मी माझा भाग प्रामाणिक करतोय, उरलेलं तू बघ. परिस्थिती लगेच बदलली नाही. प्रश्न अजूनही होते, पण आता ते मला तोडत नव्हते, कारण मी त्यांच्यापासून पळत नव्हतो. आज मला कळतं, कधी कधी देव अडचणी दूर करत नाही, कारण आपल्याला तिथे उभं राहायचं असतं. आणि जेव्हा आपण उभं राहायला शिकतो तेव्हाच भक्ती सुरू होते. स्वामींनी माझं आयुष्य परफेक्ट केलं नाही, पण त्यांनी मला स्वतःशी खोटं बोलणं थांबवायला शिकवलं. जर तुला वाटत असेल की भक्ती म्हणजे बसून मागत राहणं, तर हा मार्ग तुझा नाही. पण जर तुला वाटत असेल की तू पडतोयस, उठतोयस आणि तरीही चालायचंय, तर स्वामी तुझ्या डोक्यावर हात ठेवत नाहीत, ते तुला चालायला सोबत करतात. आज इथेच थांबतो. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.